तर नमस्कार मित्रो, माझी लाडकी बहीण योजना 6व्या हप्ता म्हणजे 6वी जी किस्त आहे त्याची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रो, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जो 6वी किस्त होती ती डिसेंबर महिन्यात मिळणार होती, परंतु तिचा जो आहे आता जी ती किस्त आहे ती नोव्हेंबर महिन्यातच म्हणजे याच महिन्यात वितरण करण्यात येणार आहे। तर मित्रो, आजची आहे कमीत कमी 24, आजची आहे मित्रो 24 नोव्हेंबर, बघा आजची 24 नोव्हेंबर आहे आणि 24 नोव्हेंबरलाच ही अपडेट आलेली आहे की 6वी जे म्हणजे जी किस्त आहे तिची इन्स्टॉलमेंट डेट जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी जे आपल्याला सांगितलं होतं की आचारसंहिता संपल्याबरोबरच महिलांच्या अकाउंटमध्ये 25 तारखेपासून जे आहे योजनेअंतर्गत पैसे टाकण्यास सुरुवात होईल, परंतु खूप साऱ्या महिला अशा आहे की ज्यांचे जे आहे बँक खाते वगैरे जे आधार कार्ड वगैरे सोबत लिंक नाही आहे किंवा ज्यांना योजनेअंतर्गत अजूनही पैसे मिळाले नाही, त्या महिलांचं काय, त्या महिलांना सुद्धा आता हे योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हटली तर आता महिलांना 1500 रुपये नाही तर तब्बल 2100 रुपये प्रति महिन्याला भेटणार आहे। ते कसं, तर तुम्हाला मी आता समोर थोडीशी माहिती काढून सांगूनच देतो। तर मित्रो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी जे आहे आपल्याला जेव्हा हे इलेक्शनचा कॅम्पेन सुरू झालं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की योजनेच्या अंतर्गत आता महिलांना जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळत होते ते आता 1500 रुपये न मिळता 2100 रुपये प्रति महिना होणार आहे। म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये हर महिन्याला मिळणार आहे। तर आता नोव्हेंबर महिन्यात हे पैसे कधी मिळणार, चला आता आपण ते जाणून घेऊया। तर बघा, नोव्हेंबर महिन्यात जे आहे मित्रो 25 नोव्हेंबरपासून बघा, आता माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की काल निवडणूक झालेली आहे, म्हणजे निवडणुकीचे निकाल काल ज्या जाहीर झाले याच्यामध्ये BJP ऑब्व्हियसली जिंकलेली आहे सगळ्या लाडक्या बहिणीच्या कृपेने, आणि त्यानंतर त्याचा जे भरभराटून यश जे BJPला भेटलं त्या अनुसार आता माहिती आहे का मित्रो 24 ते 25 म्हणजे काल आणि आजची 24 तारीख आहे आणि उद्याची 25, तर उद्या मुख्यमंत्री साहेब जे आहे आपल्यासमोर कोण राहतील, शिंदे साहेब राहतील, अजितदादा पवार साहेब राहतील की जे आहे आपलेवाले BJPचे जे आपलेवाले राहतील ते आपल्याला माहीत पडणार आहे की मुख्यमंत्री कोण राहत आहे। आणि तेव्हाच 25 तारखेलाच संध्याकाळपासूनच होऊ शकतं लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पैशाचा वाटप सुरू होईल, कारण लाडकी बहीण योजना हीच एक रिव्होल्युशनरी अशी योजना आहे ज्याद्वारे जे आहे शिंदे सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकत आहे, म्हणजे महायुतीचं सरकार बनत आहे। देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा भाषणामध्ये काल म्हटलं आहे की हे जी पूर्ण जे कमाल झाली आहे ती लाडकी बहीण योजनेची आहे, म्हणून लवकरच होऊ शकते की लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत उद्यापासूनच 6वा हप्ता पाठवणं सुरू होऊन जाईल। 6व्या हप्त्यामध्ये महिलांना जे आहे मित्र 2100 रुपये मिळणार आहे। आणि हो, जर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप पेजला अजून जॉईन नसन झाले तर होऊन जा, कारण यामध्ये माहिती आहे का, हे बघा लाडकी बहीण योजनेची लिस्ट कशी चेक करायची, स्टेटस कसे चेक करायचे, PDF फॉर्म, हे सगळ्या माहिती आहे ना मी लाडकी बहीणच्या याच्यावर देतच राहतो। सोबतच महाराष्ट्र सरकारच्या अन्य ज्या योजना आहे, बाकीच्या ज्या योजना आहे ना त्याची माहिती तुम्हाला याच्यावर व्हॉट्सअपवर भेटून जाईल, म्हणून याला जॉईन करून घ्या, ठीक आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता आवास योजना असो की PM सूर्यघर असो, प्रत्येक प्रकारच्या योजना तुम्हाला इथे मिळून जातील आणि 30,000पेक्षा जास्त लोक इथं ऑलरेडी जॉईन झालेले आहेत, तर तुम्ही सुद्धा होऊन जा। तर मित्रो, आता बघा, तुम्ही विचार करत असाल का कधीपासून मिळणार आहे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे, तर बघा तुम्हाला मिळणार म्हणजे आजपासूनच सुरुवात झाली असती, पण आज मित्रो रविवार आहे, आज जरी पैसे पाठवले तरी ते तुम्हाला येणार नाही। उद्या संध्याकाळी जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल त्याची न्यूज येईल, जसं मुख्यमंत्र्याची शपथविधी होईल, शपथविधी झाल्याच्या नंतरच महिलांच्या अकाउंटमध्ये 2100 रुपये पाठवण्याला सुरुवात होऊन जाईल। तर मित्र, तुम्ही निश्चितपणे 25 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत महिलांच्या बँक खात्यांमध्ये जे आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे पोहोचवले जाईल हे मात्र नक्की आहे। आणि अशी घोषणासुद्धा कालच्या भाषणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेली आहे।